जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. कथासार. सुंदर देवालय निर्माण करताना चौक आणि बैठका आदींची सिद्धता केल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते. तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. याच नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसाध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशी शक्य 1800 आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधिस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडविल्या त्यांचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले आहे. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपर्ले येथे आले आणि येथे त्यांचा परिचय शंकरशेठ यांच्या सोबत झाला. शंकरशेठ श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळेच थोरात श्री स्वामींकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरित्र लिहिते झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्यासोबत या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फल प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथलेखकाने सरतेशेवटी श्री स्वामींचरणी केलेली आहे. आता आपण 21वा अध्याय संस्कृत भाषेत बघूयात. 21ोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आताम कळसाध्याय 21वा. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणे. संपवावा अवताराताम, ऐसे म्हणा माझी येताम. जड देह त्यागोनी तत्वताम, गेले स्वस्थानी यतिराज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निज रूपी. षडचक्राते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदोन, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी तेधवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करुणा आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जड मुढाणला, तो महिमा कोण वर्णी. कोंकणांत समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातींत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेंची बाळपण गेले, आताम कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थ पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे, व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा, आबालवृद्धाम समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, ह्यांची कथन केलेंसे. श्री गुरु कर्दई वनांतुनी आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्यायी.
तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला, तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, त्यांची व्रत सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हाराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यांत ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांची दाविला चमत्कार, तयांचे व्रत समग्र, 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधीग्रस्त, त्यासी केले दुःख मुक्त, 8व्यांत ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त, 9व्यांत केलेंसी. चिदंबर दीक्षितांचे व्रत, वर्णिले 10माध्यायांत, ते ऐकताम पुनीत, श्रोते होती सत्यचे. 11वा आणि 12वा, तैसाचा अध्याय 13वा, बाळापाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण, 17रक भाविकाम. बसप्पा तेली सबक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यांत वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यांत निश्चित, व्रता त्यांचे वर्णिले. स्वामीच सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यांत व्रत त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत, वर्णिले 19व्यांत, सारांश रूपे सत्यपये. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याचे केले वर्णन, 20व्यांत निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वंद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदो नित्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, व्रताभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यांची रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परी भावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडोनी, आता म्हेची विनवणी, ग्रंथ संरक्षकान लागोनी, सुखी ठेवाम दयाळा. आताम ज्ञानी वाचक असती, त्यांस करूम एक विनंती, मी केवळ हीनमती, कवित्व करूम नेनेची. परी माझीही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उपग्न मानावा चतुरे, स्वामी चरित्र मनोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारका आनंद कंदा, अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विदित ताता कमलवदना, हृदय कमली वसावे. वच्छ कुर्म वराह जान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौंध कलंकितून. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यांतील कुसुमे वेंचून, सुंदर माळा करोन, आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु, शुभम भवतु. समाप्त.